सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। नमस्कार, कशा आहात मैत्रिणींनो? सर्वप्रथम नवरात्रीच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा। मी साक्षी नलोडे मावळ वार्तामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करते। सगळीकडे नवरात्रीचा उत्सव सुरू आहे। नवरात्री म्हणजे स्त्री शक्तीचा आणि स्त्री जागर सुरू आहे। असं म्हणतात, स्त्री ही ईश्वराने निर्माण केलेली सगळ्यात सुंदर अनुभूती आहे आणि तिला आपण एक आई, मुलगी, पत्नी आणि आजी अशा अनेक रूपांमध्ये बघतो। आणि कुठेतरी असंही आहे की पुरुषाच्या तुटलेल्या बटनपासनं तर तुटलेल्या आत्मविश्वासाला जोडण्याची शक्ती जिच्यात असते तिला आपण स्त्री म्हणतो। म्हणून तर म्हणतात ना, कोमल है कमजोर नहीं तू, स्त्री का नाम ही नारी है, शक्ती है असं म्हटलं जातं। तर असं म्हणत आपण आपल्या आजच्या पाहुण्यांकडे वळूयात। त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर गेले 27 वर्ष त्या शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे। त्यानंतर त्यांनी BSc हे DG रुपेरियल कॉलेज ऑफ मुंबई इथून पूर्ण केलं आहे 1983 साली। त्यानंतर त्यांनी BEd हे 1985 साली पूर्ण करून मास्टर्स इन इंग्लिश लिटरेचर आणि मास्टर्स ट्रेनर हे CBSE मधून केलं आहे। त्यानंतर डॉन बॉस्को ज्युनियर कॉलेज आणि आर्य विद्या मंदिर आणि बॉम्बे कॅम्ब्रिज स्कूल आणि SVKM ग्रुप ऑफ स्कूल इन मुंबई आणि समता इंटरनॅशनल स्कूल कोपरगाव अशा अनेक शाळा आणि कॉलेजेसमध्ये त्या कार्यरत होत्या आणि आता त्या कैवल्य विद्या निकेतन लोणावळा येथे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे। आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर त्या एक साध्या व्यक्तिमत्व आहेत। त्यानंतर त्यांना वाचनाची आणि फाईन आर्ट्सची देखील आवड आहे। त्यांचे विद्यार्थी आज अनेक क्षेत्रात कार्यरत आहेत आणि उत्तमरित्या काम देखील करत आहेत। तर अशा आजच्या आपल्या पाहुण्या मिसेस वर्षा देसाई मॅडम, त्यांना आपण आपल्या मावळ वार्तावर आमंत्रित केलं आहे। नमस्कार मॅडम, तुमचं आमचं मावळ वार्तावर खूप खूप स्वागत। मॅडम, तुम्ही एक शिक्षिका आहात, तर तुम्ही तुमच्या शिक्षणाचं किंवा जे शिक्षण तुम्ही घेतायत तुम्हाला हे कधी वाटलं की आपण एक शिक्षिका व्हावं? तुम्ही तुमच्या आयुष्याला, शैक्षणिक आयुष्याला कुठून आणि कशी सुरुवात केली? मी 8वीत होते। ओके। ज्या वेळेला आमचे एक गणिताचे टीचर आम्हाला इंग्लिशच्या लेसनला प्रॉक्सी करायला आले होते। प्रॉक्सी म्हणजे बदलीमध्ये। त्यांनी इंग्लिशची कविता इतकी सुंदर शिकवली की मला भयंकर आश्चर्य वाटलं की आम्हाला ती आमची इंग्लिश टीचर शिकवायची त्याहीपेक्षा सुंदर समजली। तेव्हा माझ्या लक्षात आलं की शिकवणं आणि शिक्षण क्षेत्र हे एक फार चॅलेंजिंग गोष्ट आहे। एखादा गणिताचा टीचर जर इंग्लिश शिकवू शकतो तर इंग्लिशची टीचर पण गणित शिकवू शकेल। शेवटी आपलं बुद्धिमत्तेशी संबंध आहे आणि ते मला अतिशय अपील झालं आणि अक्षरशः 8वीच्या वर्गापासून माझ्या मनात सुरुवातीपासूनच आहे की मी टीचर बनावं। आणि मॅडम, तुमचं एक स्पेशलायझेशन किंवा वैशिष्ट्य आहे की तुम्ही इंग्लिश शिक्षिका आहात। आत्तापर्यंत तुम्ही इंग्लिशमध्येच मोस्ट ऑफ दी शिकवलं आहे आणि तुम्ही इंग्लिश विषयावर जास्ती म्हणजे इंग्लिश लिटरेचरही तुमचं झालं आहे। तर तुम्हाला त्या विषयाची कशी काय आवड झाली आणि का असं वाटलं तुम्हाला की आपण इंग्लिश विषयावरच जास्ती भर द्यावी असं? ह्याला कारण माझे वडील आहेत। माझं बालपण तेलंगणामध्ये गेलं। तिथे मी मराठी, तुला माहिती नसेल तर सांगते, मी 7वीमध्ये पहिल्यांदा मराठी शिकले। तोपर्यंत मला मराठी येत नव्हतं, इंग्लिशमध्ये शिकले होते आणि बाबांकडे पुस्तकांचा भंडार होता। बाबांना पुस्तकांचा वाचनाचा भयंकर नाद होता आणि तो नाद मला पण लागला आणि त्यातनं जे विश्व दिसलं, पुस्तकांच्या ह्याच्यातनं जे विश्व दिसलं ते मला फार अगदी हवंहवंसं वाटलं आणि तेव्हापासून माझ्या मनात आलं की थिंकिंग, थॉट, भाषा शिकवायची म्हणजे विचार करायला शिकवायचं आणि म्हणून मला ती भाषा विषयात ॲक्च्युली खरं सांगायचं तर मला 10वीमध्ये खूप जास्त चांगले मार्क मिळाले। आमच्या काळात 78% आणि अर्थात त्या काळात अजूनही तसंच चाललं आहे। 78% सायन्सला जा। माझा जीव इंग्लिशमध्ये अडकला होता पण बाबांना ते कळलं नाही। BA MA काय कोणी होऊ शकतं, तू BSc कर, MSc कर, खूप पुढे जा। त्या काळात सायंटिफिक हे खूप महत्त्वाचं होतं आणि वडिलांना नाही म्हणता आलं नाही, त्यामुळे BSc केलं मी। पण जीव माझा गुंतला होता आर्ट्समध्ये, इंग्लिशमध्ये। त्यामुळे जेव्हा BEd केलं तेव्हा मी हे करून विनवण्या करून सायन्स आणि इंग्लिश अशी जोडी मागितली
स्पेशल मेथड्समध्ये, त्यामुळे मला इंग्लिश शिकवायचा चान्स मिळाला. म्हणजे असं कुठेतरी असं आहे की म्हणजे तुम्ही मार्कांवरनं हे स्किल ठरवू नका की तुम्हाला इंटरेस्ट कशात आहे हे तुम्ही बघून आयुष्याला सुरुवात करा. अर्थात त्या BScचा मला फायदा झाला, कारण कळत न कळत त्याच्यात देखील विचारांची घडण झाली होती. सायंटिफिक विचार, शक्यता अशक्यता, लॉजिक्स समजून बोलणं, ताळमेळ ठेवणं, ह्या गोष्टींचं ऑटोमॅटिक एक प्रकारचं मेंटल ट्रेनिंग झालं. त्याचा मला फायदाच झाला, नेगेटिव्ह काही झालंच नाही. कुठचंही शिक्षण वाईट नसतंच, सायन्स असो, आर्ट्स असो, कॉमर्स असो. आपली आवड मात्र कशात आहे हे जर तुम्ही केलं तर ते जास्त चांगलं होतं कधी, आणि आयुष्याला एक नवीन चालना मिळते आणि एक हौशीने शिकतो. हो, आणि आयुष्य एक आपल्या इंटरेस्टनी म्हणा किंवा एक आयुष्य आपण आपल्या मर्जीने जे करणं म्हणतात त्याला ते आपल्या आवडीनुसार करता येईल. बरोबर. आता तू सून म्हणून रांगोळी काढायला बसलीस, तुला काढायला आवडत नसली तरी जर तू काढली तर तुझी रांगोळी कशी निघेल? आणि जी आवडीने करेल तिची रांगोळी कशी दिसेल? बस तो फरक आहे. हो, नक्कीच. मॅडम, असं आहे आत्ताच्या ज्या स्त्रिया आहेत, आपण आता नवरात्रीचा कार्यक्रम घेतो आहे, नवरात्रीचा उत्सव सगळीकडे सुरू आहे. नवरात्री म्हटलं की नवदुर्गा आणि मुलींना महत्त्व, तर ते 9 दिवस महत्त्व न देता आपण पूर्ण दिवस, पूर्ण आयुष्यभर मुलींना कसं काय महत्त्व देऊ शकतो किंवा कसं लोकांनी त्यांचं महत्त्व ठेवावं असं तुम्हाला वाटतं? मुलींना महत्त्व दिल्याशिवाय गत्यंतरच नाही आहे कोणाला. मुली या महत्त्वाच्या आहेतच, कारण मुली नाहीत, बायका नाहीत, जग नाही. ती शक्ती कोणी कोणाला देणारं पण नाही आणि मग ऐपतच नाही, देवानेच दिलेली शक्ती आहे ती. मुलींना महत्त्व देणं हे द्यावं लागतच नाही, त्या महत्त्वाच्याच असतात. एखाद्या घरामध्ये एखादी बहीण असणं, त्या घरात जाऊन विचारा ज्या घरात भावांना बहिणी नाही आहेत. बरोबर आहे. फरक खूप पडतो. वाढतो आपण पण त्या वाढीमध्ये इंटरॅक्शनमध्ये जे माया, ममता, ह्या ज्या ओलाव्याच्या गोष्टी आहेत त्या मुली जास्त देऊ शकतात. आणि ज्या घरात मुली आहेत त्या घरात एक वातावरण पण एक वेगळं असतं. खूप लहानपणापासून मोठ्या होईपर्यंत ते त्या सासरी जाईपर्यंत आपण जे म्हणतो ना, ते एक वातावरणच वेगळं असतं. आणि त्या इतक्या लागवी असतात. किती रागावलेले वडील असोत, आजोबा असतात, त्यांना जाऊन लाड केले नातीनी, आजोबा विरघळल्याशिवाय राहूच शकत नाही. हो, बरोबर. तर ते जे आहे ते अस्तित्व जे मुलींचं आहे, मुलगा नाही वाटेला जात, तो दूर राहतो. बरोबर आहे. आणि मुली उलट बाबांना बरं नाही वाटत आहे विचारतात. नक्की. आणि एक मुलींमध्ये जी म्हणतात ना, जन्मापासूनच ती माया असते आणि त्यांना ती सांगता येते, त्यांना ती दाखवता येते. जेव्हा महत्वाची, हे बरोबर बोललीस तू. ह्याला म्हणतात सोशल इंटेलिजन्स. सोशल इंटेलिजन्स मुलींमध्ये खूप जास्त असतं. त्या सगळ्यांना धरून राहू शकतात. नाही ना तुला आवडत, ठीक आहे ना, असं करून देखील त्यांच्या बरोबर साथ देणारं टॉलरन्स हा जो प्रकार आहे तो बाईमध्ये खूप जास्त आहे. मॅडम, तुम्ही आता म्हणताय की जे धरून राहणं असतं मुलींचं, आता पिढी बदलतीये, पिढीनुसार बायकांचे विचार, रिक्वायरमेंट जे काही आहे ते बदलत आहेत. तर जसं तुम्ही म्हटलं की मुली एक धरून राहतात, जसं आता जॉईंट फॅमिली आणि छोटी फॅमिली जे म्हटलं तो डिफरन्स, आणि कुठेतरी असं हे केलं जातं की मुलींमुळे जॉईंट फॅमिली नाही आहेत, लग्न झाल्यावर मुली सासरी जाऊन मग त्यांना जॉईंट फॅमिली आवडत नाही, त्यांना ते करायचा कंटाळा येतो किंवा जे काही त्यांच्याबद्दल विचार झाले आहेत आपल्या लोकांची. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे की हे विचार मुलींमुळे झाले आहेत की त्यामागचे रिझन काय आहे असं तुम्हाला वाटतं? बेसिकली आपण स्टिरियोटाइप्स हा प्रकार बघायला पाहिजे. प्रत्येक सासू एकसारखी नसते आणि प्रत्येक सून देखील एकसारखी नसते. प्रत्येक नात्याचं एक वेगळं इक्वेशन असतं, ते त्यांचं त्यांनी सांभाळायला. मला आठवतंय मी गरोदर होते आणि वॉक घ्यायला जायचे, तर वाटिकेमध्ये
बायका बसायच्या गप्पा मारायला आणि मला चौकशा असायच्या. मी म्हटलं आम्ही अशा अशा दोघी सुना एकत्र राहतो. अय्या खरं? तर म्हटलं त्याच्यात मला काही कळलं नाही असं, कारण मला दुसरं जग माहितीच नव्हतं. आमचं जॉईंट फॅमिलीच होती. मग मी त्यांना मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी एकदा हळूच धीर केला आणि म्हटलं मॅडम तुम्ही मला सांगा मावशी तुमच्या घरी मुली आहेत का? तर आहेत. त्या भांडतात का तुमच्याकडे? अगं बाई खूप भांडतात. म्हटलं मी पण भांडते, सासूकडे भांडते. नाही पटलं तर सांगायचं. भांडायचं म्हणजे काय नाती तोडण्यात का नाही. जिथे आपल्याला कम्युनिकेशन नीट करता येतं ठीक आहे. कधी दुखतं कधी खुपतं पण नातं. मला जेव्हा डोकं दुखायचं तेव्हा सासूबाई मला सुंठ उगाळून डोक्याला लावायला यायच्या ना. या गोष्टी मी विसरू नाही शकत. तरी त्या सुद्धा एक आई आहेत, त्या विसरता येत नाहीत. म्हणजे पॉझिटिव्ह पण लक्षात ठेवायचं, नेगेटिव्ह असतातच. कुठच्या नात्यात नसतं, नवऱ्या बायकोच्या नात्यात नसतं. आपल्या मुलीकडे देखील आपण भांडतोच की, पण ती आपली आणि सून बाहेरची असं जोपर्यंत आपण ठरवत नाही तो पण नाती चांगली राहतात. त्यामुळे जॉईंट फॅमिली असो किंवा सिंगल फॅमिली, न्यूक्लिअर फॅमिली, प्रश्न त्याचा नाही आहे, प्रश्न निभावण्याचा आहे. आता घरं लहान आहेत, एक्सपेन्सिव्ह झाली आहेत. फ्लॅट्स घेणं एकेकाळी बंगल्यांमध्ये राहायची लोक, 4-4 मुलं भावंडं एकत्र राहायची, पुरुष वेगवेगळीकडे जायचे नोकरीला. आता तसं नाही आहे. परिस्थिती इकॉनॉमिकली बदललेली आहे, त्यामुळे न्यूक्लिअर फॅमिली बनली आहे. नाहीतर जितकं मी जेव्हा शाळेत शिकवायला जायचे डॉन बॉस्कोमध्ये, माझ्या सासूबाईंनी माझ्या मुलींना लहानाचं मोठं केलं आहे. मोठ्या घोड्या झाल्या तरी त्यांना भरवून खायला घालायच्या. त्या तू शाळेत आज काय केलं, माझा रोल त्या करायच्या. आज जे काय स्थैर्य माझ्या, आणि मला कधीच काळजी नाही वाटली की अगं बाई मुली घरी आल्यात आता काय, कधीच नाही करावं लागलं, कारण त्या नेहमी असायच्या. जेव्हा त्या इतकं देतात तर थोडंसं बोलल्या तर कुठे लागलं, काही हरकत नाही. थोडं भांड्यांना भांडं आपटायलाच हवं, नाही तर त्या नात्यामध्ये पण मजा येत नाही. ते म्हणतात ना तुझ्या वाचून कर बेटा, तुझ्याशिवाय राहावे ना. आदर करायचा एकमेकांचा, ह्याला महत्व द्यायचं. जिथे गरज आहे तिथे एक नात्याची मर्यादा ठेवून कुठेतरी ती मर्यादा सोडून देखील आपण वागू शकतो आणि त्यानुसार पण आपण आपलं घर टिकवू शकतो. असं आता त्याच्यात उदाहरणं कैकईची पण आहेत. तोडायला घर तोडायला बायका पण भेदी होती आणि कुठेतरी एक बाहेरचा व्यक्ती येऊन पण आपलं घर. पण इफ यू लुक, ते कैकईचा बाई म्हणून नाही, तिचं स्वतःचं रूप म्हणजे तिचं स्वतःचं कॅरेक्टर तसं होतं म्हणून तसं झालं. तर इट इज नॉट सगळ्या सुना तशा किंवा सगळ्या स्टेपमध्येच तशा अशा नसतं. फार चांगल्या स्टेपमध्येच मी पाहिल्यात आणि चांगल्या आया, स्वतःच्या आया देखील मुलींना त्रास देताना मी पाहिल्यात. ओके, तर दॅट इज स्टिरियोटाइप्स आहेत. आपण टी व्हीवरती सिरियल्सवरती बघून खूप विश्वास ठेवू नये, जे प्रत्येकाचं नातं वेगळं असतं. ते म्हणतात ना आताच्या काळात जे टेलिव्हिजनमध्ये आपण जे बघतो आणि जे आता एक मॉडर्न जग आणि त्यानुसार न ठरवता कुठेतरी एक जुन्या रूढी परंपरा त्यानुसार पण आपण चाललं पाहिजे. आणि त्या जुन्या म्हणूया नको, पारंपरिक. बरोबर आहे. पारंपरिक एक ज्या म्हटल्या जातात ते विचार घेऊनही आपण आजच्या जगातही ते सर्वाइव्ह करू शकतो. आणि आजच्या जगातही मागच्या जसं काही वर्षांनंतर काही वर्षाआधी होतं जसं की जॉईंट फॅमिली म्हटलं किंवा असं जे काही होतं तर ते आताही आपण करू शकतो. आता मला एक माझा पर्सनल अनुभव तुम्हाला शेअर करायचा आहे. म्हणजे आता आमची जॉईंट फॅमिली आहे. माझे सगळे आम्ही एकत्र राहतो, माझे दीर, माझे मिस्टर, सासू सासरे सगळे. माझी मुलगी देखील आहे. तर माझी मुलगी मी कुठे गेले असेल ना तर ती आई आई करत, आणि जेवढं आई माझी नाते जितका लाड करते तितके फटके देखील बसतात आणि ते आजीकडनं बसतात. तर मी कुठेच असं त्यांना अपोज करत नाही की तुम्ही माझ्या मुलीला का मारलं. आणि आईच्या काही मैत्रिणी अशा आहेत की ज्या अरे ओ तुम्ही मारता, तुमची सून काही बोलत नाही, अरे आमच्या इकडे नाही चालत असं. तर एक कुठेतरी मला असं वाटतं की एका मुलीनीही ते समजून घ्यायला हवं की आपली आई जशी आहे तशी आपली सासू पण आहे,
जी ती आपलं घर होतं तेच आपलं हेही घर आहे. तर कुठेतरी आपण ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ही गोष्ट करता येणार नाही असं मला वाटतं. आणि ते झालं तर जास्ती चांगलं होईल. आणि असं म्हटलं जाणार नाही की आधी जुन्या काळामध्ये जॉईंट फॅमिली होते, आता कुठे टिकते, आता कुठे राहते. आता या काळातही आमची जॉईंट फॅमिली आहे आणि त्या गोष्टीचा आम्हाला खूप अभिमान आहे. बरोबर आहे. हो, अगदी. यामध्ये एक सांगायची गोष्ट अशी आहे की मुली जेव्हा माहेर सोडून सासरी येतात तेव्हा एक फार मोठा ट्रान्झिशन असतो. हे मात्र सगळ्यांनी समजून घ्यायलाच पाहिजे सासरच्यांनी. कारण आपल्या जुन्या पद्धती, रूढी, माहिती बेसिकली लग्नानंतर आपल्याला कळतं की हा माणूस जो आपण नवरा म्हणून बघितला होता त्याच्या अंगवळणीच्या सवयी किंवा या सासूबाई होत्या त्या दिसायला छान दिसत होत्या पण अरे अशा बोलतील असं वाटलं नव्हतं. तर शॉक हा प्रकार असतोच कुठच्याही नवीन. तो मुलगा जर दुसरीकडे राहायला गेला तर त्याला पण शॉक बसतो. तर हे सोशल इम्पॅक्ट जो मुलींना आता आणखी काय होतं त्याच्यामध्ये करिअरच्या अनुषंगाने म्हणा किंवा शिक्षणाच्या गरजेनं. आता एखादी मुलगी डॉक्टर बनायची झाली तर 25-26 वर्षाच्या अगोदर तर ती मोकळी नाहीच होत शिक्षणातनं. त्यानंतर लग्न 27-28 वर्षावर. त्यावेळेला रुजणं रोपटं दुसरीकडे हे जरासं कठीणच होतं. ह्यात आपल्याला समजुतीने घ्यायलाच पाहिजे की भाई तिला खूप ऍडजस्ट करावं लागतंय. जे मुलींमध्ये परिपक्वता म्हणतात ती त्या वयानंतर येते. तू ते 16व्या वर्षी मुलीला घरात आणली सून म्हणून तर ती जितकी सहज रुजेल ती 26व्या वर्षी नाही. अर्थात 16व्या वर्षी रुजू नये, शी इज टू यंग. 18व्या वर्षी म्हणजे जितक्या लवकर लग्न होतं तितकं रुजायला सोपं होतं. हे जितकं खरं आहे तितकं हेही खरं आहे की त्यामुळे विकास आपला वेगळा, इंडिव्हिज्युअल विकास थोडासा कमी होतो. त्यामुळे थोडासा दोघांमधला आपल्याला बॅलन्स सांभाळून. कित्येक माझ्या शाळेतल्या टीचर्स पण आहेत लग्नानंतर त्यांनी शिक्षणं घेतली आहेत, हां डिग्र्या घेतल्यात, अजूनही घेत आहेत. आता तर टीचर्सना खूप जास्त करिअर ट्रेनिंग घ्यायचे आहेत आणि ते घेत आहेत. जी तोडून घेत आहेत त्यांच्यात डेव्हलपमेंट होतीये. ह्याच्यामध्ये त्यांच्या सासरच्यांनी त्यांना मदत नसेल केली, अर्थात केली आहे. म्हणजे ज्या मुलींना तुम्ही जोपासलं त्या सुनेला पण जोपासलेलंच आहे. यू कॅनॉट फॉरगेट. ओके. तर हे आपल्याला लक्षात ठेवायलाच पाहिजे की व्यक्ती म्हणून एक स्त्री जेव्हा येते तेव्हा तिला व्यक्ती म्हणून आदर द्यायला पाहिजे. तर तेच कुठेतरी आपण आपल्या प्रेक्षकांनाही सांगता येईल की सून जशी आहे जशी मुलगी आपली आहे तशीच सून देखील आहे. तर तुम्ही जर तो फरक समजून घेतला तर एक सूनही घरात मुलगी म्हणून राहू शकते. आणि जर तुम्ही तिला ते वातावरण दिलं आणि ती माया दिली तर ती देखील त्या घरामध्ये देऊ शकते. आणि मॅडम असं आहे तुम्ही एक शिक्षिका आहात. शिक्षणाचं आणि शिक्षकाचं महत्त्व तुमच्या इतकं कोणालाच नाही. तर मुलगी शिकली आणि प्रगती झाली आपण असं म्हणतो नेहमी, तर ते खरंच असं आहे का आणि ते का असावं की मुलगी शिकून प्रगतीच होईल आणि त्यामागचं काय तुमचं मत आहे असं मला वाटतं. थोडा विचार केला ह्याच्यावरती तर असं दिसून येतं की मी जसं म्हटलं मुलींना एकमेकांशी बोलणं, संवाद साधणं हे जास्त चांगलं येतं. वडील खूप शिकलेले असतील म्हणजे आपण 2-3 पिढ्या मागची गोष्ट करूया. पुरुष तेव्हा खूप शिकायचे, मुली हार्डली कॉलेजमध्ये जायच्या. त्या काळात जर तुम्ही विचारलं की मुलीला शिक्षण द्यायचं, काय करायचंय शिक्षण घेऊन? रांधावाडा उष्टी काढायचंच आहे तुम्हाला. मग आता कशाला त्याच्यावरती जास्त, किती शिकली तरी घरी जाऊन तेच करायचंय. म्हणजे ही माइंडसेटच ज्या तिकडे होती. ती एखादी शिकलेली बाई कधी नाही बोलायची मुलाबद्दल पण नाही आणि मुलीबद्दल पण नाही. कारण तिने शिक्षणातनं जे घेतलंय, आत्मसात केलंय ते तिला पुढच्या पिढीला द्यावं असं वाटतं. त्यांना कळतं की अरे फरक पडतो. नसेल मी नोकरी नाही करणार पण मी सुशिक्षित आहे, मी वाचन करते, मी मनन करते, मी समजून घेते, मी साधते संवाद दुसऱ्यांकडे. कित्येक सासवा असतील किंवा आया देखील असतील ज्या घरी बसल्यात. माझ्या स्वतःची बहीण आहे, माझी भाऊजय आहे. मुलांच्या ग्रोथसाठी त्यांनी आपापले करिअर बाजूला ठेवले. त्यांचा पर्सनल चॉईस होता.
नाही, आपल्याला मुलांमध्येच हे घालायचं आहे, इन्व्हेस्ट करायचं आहे, आणि त्यांनी तसं केलं. पण त्या सुशिक्षित असताना त्यांनी जे जडणघडण केलंय मुलांचं, ते वेगळंच झालंय, ते वेगळंच झालंय. आणि दुसरी गोष्ट, पुरुष तसं करू शकत नाही, कारण त्यांच्यामध्ये ते रिचिंग आउटचं हे नाही आहे. त्यामुळे म्हणजे कम्पेअर करायचं तर शिक्षण दोघांनाही पाहिजे, पण मुलींना शिकवलं तर त्याची किंमत सोसायटीमध्ये येते, समाजात त्याची किंमत राहते. वेरॅज पुरुष शिकतो, प्रगती करतो, मोठे मोठे बिल्डिंग्स बनतील, डॅम्स बांधले, रॉकेट सोडले, सगळं केलं, पण सामाजिक बांधिलकी जी आहे ना, ती बायकांमुळेच आली. तर असं म्हणजे मला असं वाटतं मॅडम की असं की मुलगी शिकली आणि ती शिकते आणि तिने खूप डिग्र्या घेतल्या आणि तिने नोकरी केलीच पाहिजे, यामागे तिची प्रगती नाही आहे. तिने सुशिक्षित होऊन ती घरी जरी आहे पण तरी ती नवीन पिढ्या घडवते आहे आणि तितक्याच असं म्हटलं जाईल की तितक्याच ती रिस्पॉन्सिबिलिटीनी म्हणा किंवा तितक्याच ती चांगल्यापणे घडवते आहे. तर त्यामागचीही ती प्रगती असली पाहिजे. प्रगती म्हणजे डिग्री घेऊन घरी बसून डिग्री घेऊन तुम्ही ऑफिसला जाताय आणि मोठ्या मोठ्या ऑफिसेसमध्ये काम करताय, ती प्रगती नसून तर तुम्ही पुढची पिढी कशी घडवताय, कशी त्यामागचं तुमचं सुशिक्षितपणा त्या कुठल्या गोष्टीसाठी वापरली जाते, तर त्या बाबतीत आपण त्याला एक प्रगती म्हणता येईल. नाही, ती पण प्रगती आहे. मोठ्या ऑफिसेसमध्ये जाऊन चांगले हे करून तिकडे इकॉनॉमिक ॲडव्हान्समेंट्स किंवा म्हणजे मी स्वतः केलेलं, त्यामुळे मला माहिती आहे की इट वॉज नॉट इझी. 27 वर्षाची नोकरी केली, तितकं सोपं काम नाही आहे. त्याच्यासाठी खूप गोष्टी आपल्याला मन मारावं लागतं, कधी रजा नसते, कधी काय असतं, काय खूप मन मारून जगावं लागतं, नाही असं नाही, पण तिकडे देखील ॲडव्हान्समेंट करता येते. पण त्याच्याही पेक्षा महत्त्वाची ॲडव्हान्समेंट ही आहे की आपलं पुढची पिढी जी घडली ती उत्तम घडली. ह्याच्यामध्ये एक विल कम टू दॅट मे बी, पण ह्याच्यामध्ये एक प्रश्न असा असतो की मुलांवरती संस्कार करायला नोकरी सोडून घरात बसलं पाहिजे असं नाही आहे. तेही नाही आहे, दोन्हीही करता येतात. आहेत काही जणी जे हे देखील करतात, ते देखील करतात, म्हणून त्यांना तुम्ही अष्टभुजा देवी म्हटलं तरी चालेल, कारण त्या मल्टीटास्किंग करतात. हो, म्हणजे कुठेतरी एक आपलं एक अनुभव म्हणा किंवा एक विचार झालेत की तू शिकली आहे, इतकी शिकली आहे, तर घरी का बसली आहे, मग का बाहेर जाऊन का नाही काम करत, अरे एवढं शिकले मग काय अर्थ आहे तुझ्या शिक्षणाला, घरी बसली आहे. तर कुठेतरी आपण ते एक विचार ठीक नाही आहे असं मला तरी वाटतं की घरी बसली आहे आणि तिच्याकडे इतकी डिग्री आहे आणि तरी ती घरी बसली आहे, तर यामागे तिचं ड्रॉबॅक नसून ते एक तिला म्हणतात हाऊसवाईफ जी आहे ती कधी सॅलरी घेत नाही, पण तरी तिच्या इतकं महत्त्वाचं काम कोणाचंच नाही आहे. म्हणजे कोणी किती बाहेर जाऊन काम केलं तरी एक सॅलरी घेणार काम करणार, पण जी घरी एक हाऊसवाईफ जी काम करते ती विदाऊट सॅलरी किंवा कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता ती करते, तर ते एक सगळ्यात महत्त्वाचं काम म्हटलं जातं, तर ते यासाठीच म्हटलं जात असेल. आणि ह्याच्यामध्ये एक मला सांगावंसं वाटेल, मुलगी शिकली, प्रगती झाली आपण जे म्हणतो, तेव्हा ते तंतोतंत खरं कधी होईल माहिती का, जेव्हा एका सुशिक्षित बाईचा मुलगा शिक्षण घेऊन देखील ठरवतो की नाही मला नाही नोकरी करायची, मी घर सांभाळेल, माझ्या मुलाकडे माझं लक्ष पाहिजे, माझ्या बायकोचं करिअर असं आहे की तिला टाईम नाही काढता येत आहे, तर मी सगळं सोडून घर सांभाळीन, आणि तो ते सक्षमपणे करेल आणि त्याला आपण दाद देऊ. बरोबर, एक महिला त्याला, येस, त्याला मी म्हणेन की खरी प्रगती झाली. आणि तिलाच आपण एक सुशिक्षित, कारण आपण हे जे स्टिरियोटाइप्स बनवून ठेवलेत ना की जर करिअर आड आलं तर बाईनी नोकरी सोडायची, घरी बसायचं. लुक ॲट तुमच्या फॅमिलीमध्ये येणारा पैसा कुठनं जास्त येतोय, त्याला जास्त वाव द्या. की पुरुष आणि स्त्रीला महत्त्व न देण्यापेक्षा की कुठल्या व्यक्तीमुळे ते घर व्यवस्थित चालेल या गोष्टीसाठी तुम्ही जास्ती करून तुमची प्रगती कशात आहे, ॲज अ फॅमिली कशात आहे ते बघा, महिला असू देत किंवा पुरुष असू देत. बरोबर, काही फरक नाही पडत, काही फरक नाही. पण आपण वी हॅव अ हॅबिट की आपण त्याला अक्षम्य गुन्हा मानतो. एखादा मुलगा जर ठरवतो की नाही मला नाही करायचंय, मला नाही नोकरी करायची आहे, त्याला चॉईस नाही, त्याला तुम्ही चॉईसच देत नाही, आणि मग मुलींची शक्तीचं कौतुक करता.
कुठेतरी तिथे पण असं नाही का वाटत की घुसमट आहे? बरोबर आहे. त्यांना पण इच्छा असेल नाही मला करायचं तर, किंवा मला वेगळं काहीतरी करायचंय, पण त्याला आपण नाही बाब देत. मुलीला मात्र नाही ना करायचं, राहू दे तू बस घरी. हे आई वडील काय आणि सासू सासरे काय, तिला चॉईस आहे. मुलांना चॉईस नाहीये. कुठेतरी ते एक बदलायला, कुठेतरी म्हणजे जर कुणाला हवं असेल तर त्याला मान्य करायला समाजाने शिकलं पाहिजे. रिस्पेक्ट मी म्हटलं द्यायला पाहिजे. तेच की कुठेतरी महिला आणि पुरुष हा फरक न करता की कुठल्याही गोष्टीसाठी महिला असू देत किंवा पुरुष, ते गोष्ट त्यांना वाटतंय ना मग ती त्यांनी केलीच पाहिजे. हा भेदभाव नकोय की पुरुष आहे आणि महिला आहे की पुरुषांनी हे काम. मी नेहमी शाळेत जेव्हा शिकवायला घेते तेव्हा मुलांना मुलींना सांगते, तुम्ही जेव्हा वर्गात येता तेव्हा यू कम देअर एज माइंड्स, इंटेलेक्ट्स. युअर बॉडीज आर नॉट इम्पॉर्टंट. तू मुलगा आहेस की मुलगी आहे हे नगण्य आहे. तू काय विचारते, तू काय उत्तर देते, तू काय समजते, ह्याला किंमत जास्त आहे. शिक्षण आणि शक्ती ह्याच गोष्टींमध्ये आज आपण अशा उंबरठ्यावर आहोत. भारताचा जो गवगवा आहे सगळीकडे, या फक्त या शक्तीवरती आहे मॅडम, की आम्ही सामर्थ्यवान आमच्या इंटेलेक्टनी झालोय. असं म्हटलं की जातं की नासामधले बरेचसे सायंटिस्ट इंडियन आहेत आणि त्याच्यामध्ये फक्त पुरुष नाही आहेत, बायकाही आहेत. मंगलम यान जेव्हा हे केलं होतं त्यावेळेला एका महिलेनी टोटल इट वॉज अ वुमेन, ऑलमोस्ट अन ऑल वुमेन टीम. त्याचं पण कौतुक खूप झालं होतं. म्हणजे स्टिरियोटाइप्स नाही ठेवायच्या. गो आउट ऑफ द वे, आउट ऑफ द बॉक्स. ते एकेकाळचं हे मीडियाला तर बिलकुल लक्ष देऊ नकात, कारण मीडिया जे दाखवतं ते नेहमीच सत्य असतं असं नव्हे. गोष्टी असतात त्या, नाही गोष्टी असतात त्या, वेदर इट इज TV सिरियल्स और न्यूज. तुम्हाला जे दाखवलं जातं तेवढंच कळतं, त्याच्या मागे पण काहीतरी आहे आणि तेच महत्वाचं असतं. हा, आणि ते घडतं त्याच्यामुळे घडतं. तर या गोष्टींमध्ये आपण अडकून राहतो आणि आपल्या आयडियाज त्याच्याभोवती बनतात की सीता, त्याग, ओके, हा, अग्निपरीक्षा, त्याग. मे बी सीता वॉज नॉट लाईक दॅट. आपल्याला माहिती नाही, आपल्याला जे वाचनात आलंय ते कळलं. त्यामुळे आपण जेव्हा वाचतो, विचार करायला शिकतो, तेव्हाच प्रगती होते. वेदर इट इज अ गर्ल और अ बॉय, इक्वल. मॅडम कुठेतरी असं होतं की मुलींचे संस्कार, आपण सगळ्यात आधी आई जेव्हा एक घरात मुलगी असते तेव्हा सगळ्यात आधी तिच्या मनात एक येतं की आपल्याला मुलगी झाली आहे, आपण तिला एक संस्कारी मुलगी बनवूयात. कुठेतरी असं तिने लग्न झाल्यावर माझ्या नावाचा उद्धार नको करायला, असं नेहमी म्हणतो आपण की आपण तिला जपावं, हे पहिलं होतं. हो, तिला जपावं. हां, तर कुठेतरी असं म्हटलं, असं करतात की संस्कार आहेत मुलीला आधी द्यायला पाहिजे. मुलगा आहे तर ठीक आहे, थोडंसं मागे राहिला, त्याला पुढे जाऊन शिकवता येईल, पण मुलीला दुसरीकडे पाठवायचं आहे तर तिला एक संस्कार. तर मॅम ते संस्काराच्या नावाखाली जे काही मुलींना चुकीचं शिकवलं म्हणा किंवा चुकीच्या गोष्टी सांगितल्या जातात, शिकवल्या जातात, ज्या त्यांच्या विचारांमध्ये बनतात संस्कारांच्या नावाखाली, तर ते कुठेतरी बदलायला हवं. तर त्यामागे कसं ते करता येईल, किंवा एका आईनी कसं किंवा एका महिलेनी कसं त्या मुलींना किंवा मुलांना देखील ते संस्कारातून सांगता येईल की हे संस्कार म्हणजे हेच नाही आणि संस्कार म्हणजे तेच नाही, असं काय वाटतं मॅडम तुम्हाला यावर? एक नारी म्हणून, एक आई म्हणून किंवा एक स्त्री म्हणून मी जेव्हा आता समाजाकडे पाहते तेव्हा आपण इथे पाहूया की त्या समाजात, चला आपण आर्थर रोड जेलमध्ये जाऊया. तिथे मुली बायका किती आणि पुरुष किती हा जर हिशोब काढला तर जनरली 50-50% असायला हवा होता, पण नसतो. 33%. मला टक्केवारी नाही सांगता येणार, पण सहज बसल्या ठिकाणी 75% पुरुष 25% बायका असं म्हटलं तर ह्याला काय कारण आहे? कारण मुलींवरती संस्कार केले जातात. मुलींना शिकवलं जातं उठायचं कसं, बसायचं कसं, बोलायचं कसं, काय करू नये, काय केल्याने काय होईल. ओके,
थोडीशी भीती पण घालतात, हो हो नक्कीच. पण ह्या मागे हेतू तिला जपायचा असतो. ओके. आणि मुलांना आपल्याला असं वाटतं की मुलांना जपावं लागत नाही. कुठच्या जगात राहता तुम्ही? आजकाल सेक्शुअल हॅरॅसमेंट मुलांची पण होत असते. काळ बदललाय. पण त्या मुलांना तुम्ही शिकवलंय का की असं झालं तर काय करावं? नाही सांगितलं जात, नाही सांगितलं जात. आणि तो मुलगा किती भांबावत असेल. हो हो नक्कीच. रॅगिंग, हां, तर म्हणजे इट इज अ सोशल इंटरॅक्शन जे तुम्हाला हँडल करायचंय. एखाद्या मुलांनी मुलीला शिट्टी वाजवली तर तिला शिकवलं जातं काय करायचंय. दुर्लक्ष कर, गपचूप चाल. एखाद्या मुलींनी मुलाला शिट्टी वाजवली तर काय करायचंय शिकवलंय मुलाला कोणी? नाही शिकवलंय. नक्कीच वाटत नाही की गरज आहे त्याची? हो नक्कीच गरज आहे मॅम. कुठेतरी आपण म्हणतो ना की संस्कार आलं की जसं एक आपण आताच्या पिढीनुसार म्हणा किंवा आताच्या एक अनुभवानुसार की लग्न झाल्यानंतर मुलींचं कपड्यांची स्टाईल म्हणा किंवा विचारांची, राहण्याची, बोलण्याची, आता ज्या घरात मुली आहेत काही मुलींचं असं होतं की लग्नाच्या आधी त्यांना खूप फ्रीडम असतं, तुम्ही काही घाला किंवा काही करा. आई वडील आहेत ते काही बोलणार नाही. आणि मग कुठेतरी आई अशी पण सांगते की अगं तू घालते ठीक आहे, पण कुठेतरी लग्न झाल्यावर सासूला आवडत असेल तर घाल, नाही तर बघ बाबा तुझं असं. तर कुठेतरी असं मला वाटतं की लग्न झाल्यावर तिने का असं राहू नये. कारण की आपण जेव्हा एका व्यक्तीला घरात आणतो ती शारीरिकरित्या तुम्हाला जशीच्या तशी हवी असते, पण तिने कपड्यांची म्हणा किंवा तिच्या राहण्याची, तिच्या बोलण्याची त्या सवयी का म्हणून आपण बदलाव्यात किंवा का म्हणून तिला असं की नाही आता तुझं लग्न झालंय, हे जीन्स वगैरे शॉर्ट्स वगैरे काही चालणार नाही, ते बरं दिसत नाही, लोक म्हणतील की यांची सून अशी त्यांची सून अशी. असं कुठेतरी नको व्हायला की तुम्ही मुलांच्या आपण बदलत नाही. बरोबर, मुली लग्न झाल्यावर मुलगा ही फिजिकली चेंज होतो, मुलगी ही फिजिकली चेंज होते. ज्या गोष्टी मुलींमध्ये होतात त्याच गोष्टी मुलांमध्ये देखील चेंज होतात लग्न झाल्यावर. मग आपण मुलांना कुठेच म्हणत नाही की अरे तू का हे घालतोय, तू ते का घालतोय, पण मुलींनाच आपण नेहमी का म्हणतो की हे घालू नको ते घालू नको. तर मला असं म्हणायचं आहे की त्या तुमच्या कपड्यांच्या किंवा तुम्ही त्यांच्या विचारांमुळे त्यांचे संस्कार का ठरवतात की ती एक व्यक्ती म्हणून कशी आहे, ती आतून कशी आहे, ती घर कसं सांभाळते, ती नाते कसे सांभाळते, यावरून तुम्ही त्यांचे संस्कार ठरवा. तुम्ही कपड्यांवरनं म्हणा किंवा तिच्या राहण्याच्या, बोलण्याच्या त्या पद्धतीवरनं कुठेतरी ते मला वाटतं की नको असं व्हायला, की तो एक फरक मुलांचा आणि मुलींचा कुठेतरी बदलायला हवा. आणि ते एक आईच किंवा सासू किंवा आई हे यामधूनच होतं. कुठेतरी लग्न झाल्यावर असे कधी सासरे म्हणणार नाही की अगं नको घालू हे जीन्स, कुठेतरी ती सासू येऊन सांगणार हे बरं दिसत नाही लोकांमध्ये, हे घालू नको. तर एक महिलाच एक महिलाला आपण कुठेतरी मागे टाकते असं मला वाटतं. सासरे सांगणार नाहीत सुनेला, पण सासरे सासूला जाऊन सांगणार. नक्की हो नक्की. म्हणजे दे मॅनेज टू गेट थिंग्स डन. बरोबर, कळलं? तर असं नाहीये की बाबा आपण एका समाजात राहतोय, त्या समाजात आपल्याला एक व्यक्ती म्हणून मान मिळायला पाहिजे. तर मायक्रो शॉर्ट्स घालून तू जर सून म्हणून एखाद्या ठिकाणी गेली बहुतांशी नाही आवडायचं. हे प्रत्येक घालणाऱ्या मुलीला पण कळतं. हो अगदीच. आताच्या मुली अगदी अशाही नाहीये की शेजारच्या घरी हळदी कुंकूला ती शॉर्ट्स घालून चालली आहे. तितकं व्यावहारिक ज्ञान तिला देखील असतं की कुठे काय घालावं. आणि पण कुठेतरी मला असं वाटतं की त्यांना एक बंधन जे घातलं जातं ना, इथे परत बंधन घालायच्या ऐवजी रिस्पेक्ट देऊन टॅक्टफुली सांगणं हे कधी योग्य असतं. कधी मला माझ्या आईनी पंजाबी ड्रेस देखील दिला नव्हता लग्नानंतर, फक्त साड्या. आणि इट वॉज सो टेरेबल, कारण तोपर्यंत टोटल साड्यामध्ये कधी राहिलोच नव्हतं. माझ्या सासूबाईंच्या लक्षात आलं आणि तिने मला 2 ड्रेसेस घेऊन दिले. हे पण घरीच झालं. कुठेतरी काही महिलांमध्ये पण असं आहे की ते कुठेतरी बदलायला हवं असं मला वाटतं. हे शिक्षणाचाच अनुभव आहे. हो हो तेच म्हटलं. जर माझी सासू सुशिक्षित आहे, तिला हे कळतंय की अरे कपड्यांवरनं माणूस नाही बनत, माणसावरनं कपडे असतात है ना. तर पुरुषांचा मुलांना तुम्ही धोतर घालायला सांगणार का? मुलींना साडी नेसायला सांगता, मुलांना धोतर घालायला सांगणार का? इट इज नॉट प्रॅक्टिकल. तो लेट अस अंडरस्टँड. जीन्स वगैरे ठीक आहे, आजकाल सर्रास घालतात, काही एवढं हे नाही. म्हणजे लहान लहान गावांमधनं देखील घालतात सुना, पण त्याच्यामध्ये देखील काय ठीक दिसतं आणि काय ठीक दिसत नाही ह्याची जाणीव प्रत्येक बाईनी स्वतःकडे ठेवावी. कारण वेदर यू लाईक इट ऑर नॉट, पुरुषांचं लक्ष तुमच्या शरीरावर जातच. तर
कुठे लक्ष द्यायचं, तिथे फोकस करायचं, हे तुमच्या हातात आहे. हो बरोबर. ते असं म्हणतात, असं आहे ना कुठेतरी की एक बाई बुरखा घालून जरी जात असेल तरी एखाद्या पुरुषाच्या नजरेत जर खोट असेल तर तो त्या बुरख्यातल्या बाईचे नुसते डोळे तरी बघणार, पण बघणार. आणि एखादा पुरुष जर सुशिक्षित असेल आणि तो चांगल्या विचारांचा, त्याची नजर चांगली असेल तर तो शॉर्ट्स घालून मुलगी समोरून जाईल तरी तो तिच्याकडे बघणार नाही. तर हे कुठेतरी एक सुशिक्षितपणाचा आणि विचारांचा फरक पडतो. लक्ष्मणाला सीतेच्या दागिन्यातले फक्त जोडवी आणि पायातली पैंजण ओळखता आली. आलं लक्षात? असं असतं ते. व्यक्तीवरती अवलंबून असतो. इट हॅज गॉट नथिंग टू डू विथ पुरुष जात किंवा बायकांची जात, त्या जातीवरती नसतं. इट इज इंडिव्हिज्युअल. शिक्षणाचं किंमत इथे आहे. शैक्षणिक पात्रता आपली जर चांगली असली आणि जर तुमचं शिक्षण चांगल्या रीतीने झालं असेल, वेदर यू आर अ गर्ल ऑर अ बॉय, तुम्हाला समोरच्या माणसाची चांगल्या गोष्टींची ओळख करून घेता येते. त्यांच्यामध्ये वाईटपणा काय असेल, नसतो असं नाही, सगळ्यांमध्ये थोडा बहुत नेगेटिव्हनेस असतो, तो कसा कमी करून घेता येतो हे बघता येतं. आणि एकत्र राहायचं, एकत्र काही कार्य करायचं, या सगळ्या गोष्टींना जास्त किंमत देऊन लहान लहान गोष्टींमध्ये अडकून नाही बसायचं. तेच ना, आता तेच म्हणतात ना की कुठेतरी महिला चंद्रावर पोचल्या आणि कुठे असं आहे की अजूनही बाईच्या साडीमध्ये आणि बांगड्यांमध्येच महिला अडकलेल्या आहेत. तर कुठेतरी त्यांनी ते, पण मला आवडतात की बांगड्या घालायला, काय हरकत आहे. मी त्या पद्धतीची, सगळ्यांनी सायंटिस्ट व्हायला पाहिजे असं कुठे लिहिलंय? बरोबर. मला मॉडेलिंग करायचं आहे, मी मॉडेलिंग करेन, त्याच्यासाठी जे जे लागेल ते मी करेन, मी करिअर बनवतीये त्याच्यात. पण मी वाहून गेले आणि माझं चारित्र्य त्याच्यात खराब करून टाकलं किंवा त्याला करिअर नाही म्हणत, त्याला करिअर नाही म्हणत. कुठेतरी भान ठेवून सगळ्या गोष्टी केल्या. तुला मॉडेलिंग करायचंय, मॉडेलिंगला पण खूप मोठं आता क्षेत्र खूप मोठं झालंय. इतकं टीव्ही मीडिया इतकं झालेलं आहे की त्या सगळ्या गोष्टींमधनं देखील तुम्हाला इकॉनॉमिक स्ट्रेंथ येते. पण त्याच्याबरोबर मी स्वतःला मानून घेत, म्हणजे आहेत कितीतरी केसेस आहेत आपल्याकडे की ज्यांना मानानेच बघितलं जातं, त्यांचं नाव खराब होतच नाही, कारण यू कॅरी युअरसेल्फ लाईक दॅट. ते शिक्षण. मॅडम असं, आणि कुठेतरी जे असं आता म्हणजे शारीरिक ज्ञान जे म्हणतो आपण, एक काही वयानंतर मुलीचं शारीरिक बदल होतात, काही एक वयानंतर त्यांना त्या गोष्टी देवानी दिल्या आहेत किंवा जे नॅचरली घडतात, तर त्या गोष्टीचं आपण त्यांना एक व्यवहारिक म्हणा किंवा काय ज्ञान सांगतो. एक आईचं ते काम असतं. एक मुलगी वयात आल्यावर तिला जे बदल होतात त्या गोष्टींबद्दल तिला आपण पूर्ण ज्ञान देतो आणि नंतर मग आता बघ हे असं होतंय, तर आता ह्यानंतर तुला हे असं करावं लागेल. आणि काही गोष्टी जसं आपण एकदम फ्री ऑफ माइंड बोललं गेलं तर की असं असं आहे, तर आता यानंतर पुरुषांना हात लावू देऊ नको, तू मासिक पाळी आली, जे काही विषय असतात ते तर आपण मुलींना नीट सांगतो. तर ते मुलांना का सांगू नये? मुलांमध्येही काही वयानंतर बदल होतात, शारीरिक म्हणा किंवा मानसिक म्हणा. जसं मुलींमध्ये मानसिक बदल होतात तसे मुलांमध्येही मानसिक बदल होतात आणि शारीरिक बदल देखील होतात. पण आपण ते कुठेच त्यांना सांगत नाही की हा बदलतोय, असं असं वयानुसार हे तुझं बदलणार, ह्या गोष्टी तुला येणार किंवा जाणार ज्या काही असतील त्या. तर आपण महिला म्हटलं की मुलींना सांगणार, आई म्हटलं की ती मुलीला सांगणार, पण ती मुलांना सांगत नाही. तर ते कुठेतरी एक बदलावं. तर याबद्दल थोडं काही मत असेल तुमचं तर नक्की. आता तू मला सांग, मुलगी शिकली, ओके, देश शिकला असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपण आपल्या मुलांकडे लक्ष दिलं आहे का? आता थोडं समजेल का की 75% आर्थर रोड जेलमध्ये पुरुष मंडळी का आहेत? त्यांना मुलींकडे बघायचं कसं, वागायचं कसं हे कधी शिकवलंच नव्हतं गेलं. कुठेतरी तेच चुकते की महिलांनी आईनी एका मुलीला शिकवण्यापेक्षा आधी तुम्ही मुलांना शिकवा. त्याच्यात फरक का करता? हो, जितकं मुलांना शिकवताय तितकंच तुम्ही मुलींना पण शिकवायला पाहिजे, मुलांना पण शिकवायला पाहिजे. आपण मुलींवरती इतकं लक्ष दिलंय की मुलं पूर्णपणे दुर्लक्षित राहिली आहेत. तर तू जर खरी चांगली स्त्री आहेस आणि सक्षम समजते स्वतःला, तर तुझ्या मुलाला पण तसंच शिकव. त्याला पण झाडू मारायला शिकव, त्याला पण पोळ्या लाटायला शिकव. त्याच्यात तुला कमीपणा वाटतो, अगं दादा करतोय बघ म्हणून धाकट्या लेकीला तू दम देतेस.
लग्न झाल्यावर पण बघ, अरे सून ती आली आत्ताच कामावरनं, तू का करतोय, तिचं काम आहे ते तिला करू दे. हे कुठेतरी बदलायला हवं. नाही, ते सासूनी सांगणं जाऊ दे, पण मला देखील माझ्या नवऱ्याने चहाचा कप आणून दिला तर ओशाळल्यासारखं वाटतं. हो, हे ओशाळणं कशामुळे? ते विचारांचा फरक. ते एक कुठेतरी या वातावरणात आपण कुठेतरी आपण मागेच राहिलोय ना तिकडे. चहा करणं हे काय डिफिकल्ट आहे? मला तुम्ही सांगा, आज किती करिअरमध्ये किती लोक केटरिंगमध्ये करिअर्स करतात. आपल्या लोणावळ्यात इतके हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स आहेत, किती बायका नोकरी करतात तिकडे आणि किती पुरुष नोकरी करतात. जर ते तिकडे चांगलं करू शकतात तर घरात का नाही करू शकत? एखाद्या शेफनी जर हॉटेलच्या किचनमध्ये केलं तर ते 5 स्टार हॉटेलचं होतं, आणि ते त्यांनी घरी केलं तर त्याला मान खालती घालावी लागते. बाहेर केलं तर ते करिअरचा भाग झाला, आणि घरी केलं तर ते कुठेतरी त्या बायकोचं, त्या सासूचं, त्या आईचं चुकलंय. शिकवताना करेक्ट. इक्वालिटी ही घेऊन जर आपण चाललो तर स्त्री शक्ती, आणि ही इक्वालिटी बायकाच दाखवू शकतात. ही इक्वालिटी बायकाच शिकवू शकतात. पहिली पिढी, आता तुमच्यावरती अत्याचार झाले ना, ठीक आहे, मी माझ्या मुलाला शिकवीन की बाबा तुझ्या बायकोला असं वागवू नकोस, हे चुकीचं आहे. कुठेतरी एक जेव्हा ह्यानी मन दुखलं माझं, मला याचा त्रास झाला, हे आईने जर मुलाला सांगितलं तर मुलगा नाही कधी करणार तसं बायकोवर. त्यांना एक संस्कार. त्या आईची जी शक्ती आहे, ती आईची शक्ती, मातृशक्ती ही कधी कुठेही कमी नाही पडत. ती काही करू शकते ठरवलं तर तिने ते ठरवलं ना, तर एक मुलगा काय, एक गाव काय, पूर्ण समाज बदलायला वेळ नाही लागत. पण त्यासाठी शिक्षण मुलींचं राईट पद्धतीने व्हायला पाहिजे. म्हणून म्हणतात ना की आई ही पहिली गुरु असते, देव सगळीकडे पोहोचू शकत नाही म्हणून त्यांनी आई बनवली. अगदी खरं. नक्कीच. मुलाला चालल्याला बोलायला शिकवण्यापासून त्याचं आयुष्य घडवण्यापर्यंत पूर्ण ती बघत असते. तू म्हटल्यासारखं मगाशी एखाद्याचं शर्टाचं बटन आणि एक आत्मविश्वास दोन्ही हे करायचं, जोडण्याची शक्ती बायकामध्ये असते. तर ती शक्ती मात्र महत्वाची आहे. आणि मॅडम असं आहे की कुठेतरी आपण जे आताच्या काळातल्या महिला सगळीकडे बाहेर जाऊन काम करताय, तर तिला घरातल्या रिस्पॉन्सिबिलिटी आणि बाहेरच्या देखील त्या तितक्याच उत्कृष्टरित्या पार पाडाव्या लागतात. तर कुठेतरी एक घरात असं होतं की अरे हे राहिलंय ते राहिलंय, तर त्या बाबतीत म्हणजे की तिला कशी मदत करावी घरच्या पुरुषांनी म्हणा, किंवा घरात इतर व्यक्ती जे असतात जे घरी राहतात किंवा त्यांच्या बरोबरीने ते देखील बाहेर जाऊन काम करतात, पण त्यांनी देखील तिला कशी मदत करावी. आता घरातली सून म्हटल्यावर किंवा सासू जर ती बाहेर जाऊन काम करत असेल तर तिची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तू घरातलं सगळं मॅनेज कर आणि बाहेर जाऊन काम कर. तर ते कुठेतरी न करता की घरातल्या व्यक्तींनी, घरातल्या पुरुषांनी सहसा आपण म्हणू की कशी मदत करावी तिला आणि कशारित्या साथ द्यावी, असं यावर तुमचं काय मत आहे? ह्याच्यामध्ये मात्र शिक्षणाचा खूप मोठा हात आहे. मी पाहिलंय, म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये बघितलेत, माझे नंदेचे मिस्टर अगदी खांद्याला खांदा लावून मदत करतात. अगदी सुंदर त्यांची जोडी बघितली की असं वाटतं की वा, लग्न असावं तर असं. माझा भाऊ सुद्धा खूप मोठा हे आहे, जबाबदारी आहे त्यांच्याकडे ऑफिसवरती, पण लहान असताना देखील मुलांना रविवारच्या आंघोळी तो घालायचा. ह्याच्यामध्ये 2 गोष्टी साध्य झाल्या. बायकोला वाटलं की बघ माझं काम कमी नाही, लेखलं जात आहे. 2, त्या मुलांना वडिलांबरोबर इंटरॅक्ट करायला वेळ मिळाला, म्हणजे फॅमिली लाईफ जास्त पॉझिटिव्ह झाली. तर ज्या माणसाला फॅमिली लाईफ महत्वाची वाटते त्यांनी हे नक्की करायलाच पाहिजे. झाडू महत्वाचा नाहीये, कचरा निघाला की नाही घरातला हे महत्वाचं नाही, पण माझ्या बायकोला माझं कौतुक वाटलं हे जास्त महत्वाचं. हो, कुठेतरी आपण तेच म्हणतो ना की कुठेतरी जेव्हा एक मुलगा आणि मुलगी घरात काम करते तर आपण मुलींचे कामं वाटलेले आहेत, पुरुषांचे कामं वाटलेले आहेत. जेव्हा एक शिकवते आपल्याला की मुलींनी भांडे लावावी, झाडू मारावी ही तिची कामं, आणि मुलांनी बाहेरून किराणा आणून द्यायचा किंवा काय, हा फरक कुठे करू नका.
मुलगी भांडे धुते एक दिवस, तर दुसऱ्या दिवशी मुलाला देखील सांगा की तू काही त्यात कमीपणा नाही, त्यात एक सुशिक्षितपणा आहे आणि त्यामध्ये एक नवीन पिढी, एक नवीन विचारांची पिढी आपल्याला घडवता येईल. अगदीच भांडे किंवा काय ह्या गोष्टी न ठरवता तुम्ही एक पुढच्या गोष्टीनुसार की एक मुलगी तितकीच महत्त्वाची आहे आणि मुलगा तितकाच महत्त्वाचा आहे, तर हा एक सुशिक्षितपणा या गोष्टीतून येईल असं मला वाटतं. आता मुलं जेव्हा बाहेरगावी जातात, तुम्ही त्यांना इंग्लंडला पाठवता, लंडनला पाठवता, ऑस्ट्रेलियाला जातात शिक्षणासाठी, तर त्याच्याबरोबर कोणी कुक पाठवता का? नाही ना. त्यांचं तिकडे गेल्यानंतर खाणं स्वतःलाच. बरं, आपल्या आईच्या हातचं आवडायचं ते आता मिळत नाही म्हणून उपाशी राहतो पोर, हे चांगलं आहे की वाईट आहे? तेच पोळ्या लाटायला जर तुम्ही शिकवलं असतं त्याला, तर त्याला तिकडे चपात्या करून खाता येत होत्या, आहे ना. तर ह्या गोष्टी ज्या मुलींना आपण शिकवल्या त्या मुलांना पण शिकवायच्या, कारण गरजा दोघांच्याही त्याच आहेत. भूक सगळ्यांनाच लागते, जेवण सगळ्यालाच लागतं. आज मी आहे ठीक आहे, उद्या मी नाही, तरी माझ्या मिस्टरांना माझ्यामुळे अडलं नाही पाहिजे. स्वातंत्र्य इन व्हॉट सेन्स की इंडिपेंडन्स, कोणावरती अवलंबून न राहणं, ही पण एक गरज आहे, काळाची गरज आहे. तर त्यासाठी तरी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की मुलांना आणि मुलींना स्किल्स पर्टिक्युलरली सगळ्या शिकवायला पाहिजे. एखादा नळ लीक होतोय, वॉशर बदलायचं आहे, त्याच्यासाठी एका प्लंबरची वाट बघायची, त्यापेक्षा एखाद्या मुलीच्या हातात ते कर बाबा, का नाही करता? माझं बटन तुटलं, मला बटन शिवता यायला पाहिजे, मी मुलगा आहे तर काय झालं, मुलगी आहे तर काय, बटन गरज आहे माझी, गरजेनुसार व्यक्तीने वागावं, तर त्याच्याकडे फोकस करा. मुलगा की मुलगी ते बरोबर त्याच्याकडे फोकस करावं. तर कुठेतरी आपण तेच सांगता येईल की सुशिक्षितपणा म्हणजे विचारांचा सुशिक्षितपणा, शिक्षणाचा नाही, किंवा म्हणजे विचारांचा की अरे तू ही डिग्री घेतोय का, तू काय शिकतोय हे न विचार करता. एकही डिग्री न घेतलेली व्यक्ती खूप सुशिक्षित असते. नक्कीच तेच की विचारांनी सुशिक्षित होणं जास्त गरजेचं आहे या काळामध्ये. करेक्ट. मॅडम, असं कुठेतरी आहे अजूनही की एक मुलगा आणि मुलगी जेव्हा आपण शिकवतो तर मुलाला जसं एक वयानंतर काही गोष्टींची रिस्पॉन्सिबिलिटी दिली जाते की तुझं 10वी झाल्यानंतर तुला कॉलेज करायचं आहे, कॉलेज झाल्यानंतर नोकरी बघायची आहे, नोकरी मिळणार तर पैसे मिळणार, नोकरी मिळाली, चांगल्या करिअरला असेल किंवा चांगल्या पोस्टला असेल तर चांगली बायको मिळेल, त्यानंतर मग तुला बायकोचं सांभाळायचं आहे, त्यानंतर मुलांना सांभाळायचं आहे तुझ्या, त्यानंतर तुझ्या आई वडिलांना सांभाळायचं आहे. तर मॅडम, तुम्हाला असं नाही वाटत का की कुठेतरी हे प्रेशराईज थोडंसं कमी झालं पाहिजे? आपण सतत म्हणत आहे की मुलींना शिकवूयात, तर कुठेतरी एका आईनी आपल्या मुलाला देखील किंवा त्या एका मुलीला देखील ते शिकवलं पाहिजे की तू त्या मुलांना कुठेतरी एक हे करू नको की त्यांनी ते केलंच पाहिजे. त्या बाबतीत तुमचं काय मत आहे? मुलांवरती प्रेशर खूप आहे, ह्यात दुमत नाही. कित्येक जण मला माहिती आहे BE झाल्यानंतर MBA ला जातात. का? तर लग्नाच्या बाजारात त्याला जास्त किंमत आहे. बरोबर. MBA कर, MBBS फक्त काय उपयोग नाही, MS कर, नाही तर चांगली मुलगी मिळणार नाही. हे जे आहे ना, हे इक्वेशन बनवलंय की कीप कम्पिटिंग, ह्याच्यापेक्षा जास्त, तुला एवढा पगार आहे, अरे त्याला बघ केवढा आहे, तुझी मारुती गाळ आहे, अरे त्याची होंडा सिटी आहे. हे कंपॅरिझन कळत न कळत ॲडव्हर्टाइजमेंटमधनं पण होत असतं, पण कंपॅरिझन घरामध्ये खूप असतं आणि मुलांकडनं अपेक्षा खूप ठेवल्या जातात. आणि आजपर्यंत त्या मुलाची जी गळचेपी म्हणू फ्रस्ट्रेशन जे असतं त्याला वाट फुटतच नाही. त्यांची स्ट्रेस वाढत जाते आणि ते बोलू पण शकत नाहीत, कारण त्यांना रडायला पण अलाउड नाही आहे आपल्या समाजात. विचित्र आहे की रडू येतं पण रडायचं नाही, कारण तू मुलगा आहेस. व्हॉट नॉनसेन्स. रडलं तर तो कमजोर मानला जातो. पण त्याच्यामुळे त्याच्या सायकोलॉजीवरती काय परिणाम होतोय? मेंदूवरती एक तणाव आहे, तेवढा तणाव तो घेऊ शकतो. एकेकाळी होतं बाबा, जेव्हा तणाव नव्हते सोसायटीमध्ये, की बाबा फार्मर्स आहेत, ॲग्रिकल्चरिस्ट आहे, भरपूर वेळ आहे. आता वेळ कमी, सोंग फार आहेत, 1000 कामं त्यांना करावी लागतात, त्यांना स्ट्रेस खूप आहे, ऑफिसचा स्ट्रेस आहे,
त्याच्यामध्ये घरातली कॉम्पिटिशन ही जर उभी केली आणि त्याची गळचेपी झाली तर त्या मुलाला दुसरा पर्याय काय असतो? मग नाही, चल मला नाही करायचंय, रिबेलियस. मग ते कुठेतरी एक याच्यात क्रिमिनल माइंडेड होतात किंवा ते चुकीच्या वळणावर लागतात, रस्ता चुकून प्यायला लागतात. तुम्ही किती बायकांना पिऊन पडलेलं पाहिलं? नाही, कारण की त्यांना कुठेतरी एक मिळालाय चान्स की नाही होतंय तर मग आईकडे बोल, वडिलांकडे बोल किंवा मैत्रिणीकडे बोल. पण मुलं कुठेतरी जेव्हा मोकळे होतात तर त्यांच्यात ती कमजोरी त्यांची मानली जाते. सांगा, कुणालाही जन्मतः असं वाटतं की मी ड्रंकर्ड व्हावं, की मी ड्रगी व्हावं, की मी क्रिमिनल व्हावं, ही इच्छा नसते कुणाची. ते बनतात. आणि बनायचं कारण हे मला असं वाटतं की सायकोलॉजिकल स्ट्रेस त्यांच्यावरती खूप असतो. कुठेतरी आपण त्यांना एक वातावरण तसं निर्माण करून देतो की हे चूक तुम्हाला नाही झेपत आहे तरी तुम्हाला ते सहन करायलाच पाहिजे, तुला आई वडिलांना सांभाळायलाच पाहिजे. त्यामुळे तुम्ही ते मुलं जास्ती करून नाही. हे आई वडिलांना किंवा बायकोला सांभाळण्याचा प्रश्न नाहीये, पण ऑप्शन नसायचा प्रश्न आहे. तर ते जरासं आता का नाही मुलींनी आई वडिलांना सांभाळावं? जन्म आईने दिला, त्याच आईने दिला ना, त्याच यातना त्याच होत्या. मग आईकडे मुली म्हणजे मुलीचा कशाला नाही तेवढाच हक्क? दिस थॉट त्या मुलांना इतकं नेगेटिव्ह मध्ये नेतं की आय फील की कुठेतरी ते क्रिमिनलायझेशन मध्ये जात आहे. तर मुलांवरचा हा स्ट्रेस जर कमी करायचा तर तो कोण करू शकणार? आई वडील, एखादी बायको, एखादी बहीण, आई, ह्याच करू शकतील. वडिलांना आईनी सांगायला काहीच हरकत नाही, अहो तुम्ही खूप जास्त अपेक्षा ठेवताय, तुम्हाला जमलं नाही इंजिनियर बनायला तर त्याला नाही बनायचं इंजिनियर, डोंट फोर्स हिम. हे आई सक्षम. आपण नवऱ्याने सांगितलं की ते रामराज्यातल्या कथेसारखं आहे, नवऱ्याने सांगितलं की करायचं, नॉट एनिमोर. कारण ह्याच्यानी जे फ्रस्ट्रेटेड मुलं जी बाहेर पडली आहेत ते आपल्या देशाची एक संपत्ती नाहीशी झाली आहे, म्हणजे नेगेटिव्हमध्ये गेली आहे. ह्यांच्या सगळ्यांमध्ये काही ना काहीतरी कलागुण आहेतच, पण जे कधी बाहेर निघालेच नाहीत कारण त्यांच्याकडनं अपेक्षा त्या कलागुणांची नाही, कमावण्याची होती. कमवतो माणूस ना, पण तुला जर 2 रूमचा फ्लॅट आहे तो 4 रूमचा पाहिजे, 4 रूमचा 6 रूमचा करायचा आहे, बंगला पाहिजे, सेकंड होम पाहिजे, हे सगळ्यासाठी जे कारण नसताना स्ट्रेसेस वाढवलेत आपण, ह्याचा कुठेतरी आपल्याला विचार करायला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये देखील मला वाटतं इफ यू कॉल युअर सेल्फ अ शक्ती, इफ यू कॉल युअर सेल्फ की मी नारी आहे आणि माझी शक्ती फार उपयोगी आहे, तर बायकांनी विचार करायला काहीच हरकत नाही की मी माझ्या मुलाला कशी वाढवते, त्याच्यावरती किती स्ट्रेस आणते, का आणते, त्याच्या सायकोलॉजीला ते बरं आहे की वाईट आहे, हे नक्की तिने विचार करावा आणि त्याप्रमाणे काम करावं. आपलं पोर आहे, वाया गेलं तर सामाजिक बांधिलकीमध्ये पण जातं आहे, माझं घर पण खराब होतं आहे, कोणी सुखी नाही होत. त्यापेक्षा त्याच्यावरचा थोडासा प्रेशर मी कमी केला तर काय होईल हे बघायला हरकत नाही. वी शुड बी सिम्पॅथेटिक, एम्पॅथेटिक टुवर्ड्स ऑल. मुलगी पण मुलगा पण. मुलींना आपण खूप शिकवलं आहे आणि शिकवत राहणारच आहोत. मुलींचं शिक्षण महत्त्वाचं आहेच, पण मुलींनी पण हे समजून घ्यायला पाहिजे की मुलांचं नॉट टेक्निकल एज्युकेशन बट व्हॅल्यू एज्युकेशन फार महत्त्वाचं आहे. व्हॅल्यूज त्यांनी शिकल्या पाहिजेत त्यांना, आणि एक्सप्रेस करायला त्यांना रडायला द्यायला पाहिजे. त्यांना ते बंधनं घालायचीच नाहीत. अरे काय बायल्या, हे बोलणं बंद करा. तुम्हाला असं कोणी म्हटलेलं आवडलं होतं का की काय टॉम्बॉय आहे? नव्हतं ना आवडलं, प्राऊड फील केलं नाही, पण तुम्हाला आवडलं नव्हतं ना टॉम्बॉय म्हटलं. तू पॅन्ट्स घातल्यानंतर तुला टॉम्बॉय म्हटलं ना. मुलांनी स्कर्ट घातली की त्याला गर्ली का म्हणता? हे चुकीचं आहे. इक्वल अपॉर्च्युनिटी सगळ्यांना पाहिजे. म्हणत नाही की सगळ्यांनी तसं वागावं, पण जर कुणाची इच्छा असेल तर त्याला ते मारून जगायला लागण्यासारखं दुःखांत नाही. कारण कुठेतरी एक्सप्रेशन चुकतं, माणूस बिघडतं आणि मग समाजाची घडी बिघडते. हे जे लोक समाजातनं आपण दूर केलेले आहेत, माझी परत तिकडेच जाते, हे जाते जेल्समध्ये जे बसलेत,
हजारोंनी लोक आहेत, लाखोंनी आहेत, त्यांची प्रोडक्टिव्हिटी 0 झाली आहे ना देशाला, फायदा कोणाचा झाला आहे? आणि त्यांच्या देखरेखीसाठी ही एवढी मोठी फौज आपण उभी करून ठेवतो. हे शिक्षण जर आपलं नीट राहिलं आणि घरातलं वातावरण जर नीट राहिलं, बायकांनी ते सांभाळलं, तर ह्याच्यातली किंमत खूप कमी व्हायला पाहिजे. नंबर ऑफ पीपल क्रिमिनल्स ही खूप कमी व्हायला पाहिजे. तर मी म्हणेन की नारी शक्ती तू ग्रेट आहेस. नक्कीच. सगळ्यात महत्त्वाचं आपल्या प्रेक्षकांना, महिला प्रेक्षकांना मला एक काही मुद्दे सांगायचे आहेत. मॅडमनी खूप सुंदर आपल्याला मार्गदर्शन केलंच आहे. सुशिक्षितपणा कशात असावा, तर तो एका डिग्रीमध्ये किंवा शिक्षणामध्ये तर तो आहेच, पण एक विचारांमध्ये देखील तो एक सुशिक्षितपणा आणा. आणि कुठेतरी आपण मुलींना शिकवतोय आणि ते शिकवायलाच पाहिजे, पण त्याच गोष्टी आपण मुलांना देखील शिकवा. ते शारीरिक असू दे, मानसिक असू दे किंवा कुठल्याही रित्या असू दे, ते जितकं आपण मुलींना शिकवतोय तितकंच ते मुलांना देखील शिकवा, असं मला वाटतं. आणि महिलांना मला एकच सांगायचं आहे की मुलांचा आणि मुलींचा भेदभाव करू नका. मुलगी जितकी महत्त्वाची आहे ना, तितकाच मुलगा देखील महत्त्वाचा आहे. पण कुठेतरी आता असं होतंय की मुलींना पुढे न्यायला पाहिजे, मुलींना पुढे न्यायला पाहिजे. मुली पुढे आहेच, पण त्याच्याबरोबर तुम्ही मुलांना देखील पुढे न्या आणि तितक्याच इक्वॅलिटीने तुम्ही त्यांना ठेवा, असं मी म्हणेन. आणि आपल्या कार्यक्रमाचा आज शेवट करते. आणि आपल्या बरोबर आज आपल्या मिसेस वर्षा देसाई मॅडम आल्या आहेत. त्यांनी आपल्याला खूप सुंदर मार्गदर्शन केलं आहे आणि त्यांनी त्यांच्या ज्ञानाचा आणि मोलाचा वाटा आपल्याबरोबर वाटला. त्यासाठी तुमचे मॅम खूप खूप आभार. आमच्या मावळ वार्ताकडनं खूप खूप तुमचे आभार. आणि आपल्या प्रेक्षकांसाठी जाता जाता एक विचार, महज एक औरत पैरों की धूल होती है, जो मर्द अपने आप को पाव समझते हैं, लेकिन औरत कहीं एक रानी भी समझी जाती है, जो अपने आप में बादशाह होता है. तर आपण असेच नवनवीन विषयांवर बोलण्यासाठी भेटत राहूया आपल्या मावळ वार्तावर. तोपर्यंत धन्यवाद.